आता मी ना हॉस्पिटल मध्ये आलोय हे सगळं सामान घेऊन. वहिनी आहे. काय झालं मम्मी सांग. अरे चेकअपला बोलवलं होतं ना बाळाला. हा मग त्यात बोलले, मग ते बोलले की अंग पिवळं दिसतंय बाळाचं. हा तर म्हणजे कावेरचं चेक करा. मग कावेरचं चेक केलं तर त्यात. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळं? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर आज आहे माझं कॉलेज, आज आहे मंडे, तर जायचंय मला. पप्पा झोपलेत. स्वीटी आज लवकर उठली आहे. स्वीटी ना माझ्या आधी उठून बसली होती. का बसली होती काय माहिती, स्वीटीलाच माहिती. हा स्वीटी, आज लवकर कशी उठलीस? हा, आज लवकर कशी उठली रे येडी? म्हणतो काय झालं? हा बस झालं. टिफिनला पण दिला, मंटूला पण पाहिजे यार. बाबूला झोपवलं तिथे. बघा, हे आता उठलेत एवढा उशिरा. लवकर उठायचं तर. हा पण झोपलाय, बाबू पण झोपलाय. एकदम असं गाढ झोपलाय. काय दे. चाय बिस्किट नाही, आज आहे ही कालची बिर्याणी. हा, तरी आहे रात्रीची बिर्याणी. रात्रीची बिर्याणी खाऊनच मी जाईल. आज चाय चपाती नाही, आज बिर्याणी. माझा नाश्ता करून झालाय. अजून मम्मीने हे धूर धूर बघा काय केलंय. हे जे शेण आहे ना त्याचा धूर केलाय. हे का करतात? हा मम्मी. अरे ती बाळात नेला ते दूर द्यावं लागतो. ते वहिनीला शेपा आणि ओवा टाकतात त्या ह्याच्यात. हा ते धूर देत असते. तर परत बाळाला पण ते ओवा टाकून थोडासा धूर देतात आंघोळ केल्यावर. अच्छा, चांगला असतं, सर्दी होत नसते. पण त्याच्याने मला सर्दी झाली ना. हा? त्याच्यात ओवा टाकावं लागतं र धूर घ्यायला. मग हे जे धूर धूर गेलाय ह्याच्यामुळे मला सर्दी झाली आहे. नसतंय सर्दी होत. तर मी रेडी वगैरे झालोय, बॅकपॅक केली, आता चाललोय कॉलेजला. ड्रायफ्रुट्स घेतलेत. अजून बघा इथे बघा कोण भेटलंय. हा ना नेहमी मला भेटतो. ह्याला ना काजू दिला एक. काजू पण खाल्ला. हे घे, थांब 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 स्टे. हे घे, खा. काजू पण खायला लागलाय. बदाम खा ना, बदाम. मला आज कंपनी दिली याने. माझ्यासोबत ड्रायफ्रुट्स खाते. काय? अरे अरे किती गोड दिसतंय, किती गोड दिसतंय. थांब थांब थांब. हे घे, हे घे. खाल्लं. चला निघूया कॉलेजसाठी. बाय, जातो मी. खा खा. गाईज आमची पोस्टिंग झाली आहे. आता आम्ही लेक्चरला आलोय, बुक घेऊन बसलोय. मॅम काय आली नाही अजून, पीपीटी ऑन करून गेली बाहेर. क्लासरूम मध्ये लाईट पण नाही भाई. मी आता जस्ट घरी आलोय कॉलेज मधून. तुम्ही माझा अवतार बघून तर समजला असणार की मी किती ट्रॅव्हल केलाय, किती थकलोय. मम्मी पण आत्ताच आली आहे हॉस्पिटल मधून. हॉस्पिटल मध्ये का? काय झालं मम्मी सांग. अरे चेकअपला बोलवलं होतं ना बाळाला. हा मग त्यात बोलले, मग ते बोलले की अंग पिवळं दिसतंय बाळाचं. हा तर म्हणजे कावेरचं चेक करा. मग कावेरचं चेक केलं तर त्यात कावेर सांगितलं. मग त्यांनी मग त्या काचात ठेवलं आज. म्हणजे 24 तास राहू दे काचात. म्हणजे बरी तर होईल कावीळ. काय म्हणजे लहान पोरं असतात ना, तर त्यांना होती त्यांची कावीळ कधी कधी हाय असते. त्यामुळे ऍडमिट करतात. मग नंतरला 1-2 दिवसांनी कावीळ बरोबर आपोआप कमी होते. ठीक आहे. मम्मी पण आत्ताच आली. दिवसभर हॉस्पिटल मध्येच होते. मला खालती भेटले दादा, मम्मी. आम्ही सगळे सोबतच आलोय. खालती मला हे लोक भेटले. पप्पा घरीच होते. वहिनी पण हॉस्पिटल मध्येच आहे. वहिनीला पण ऍडमिट केलंय कारण बाळ ऍडमिट आहे. तर ऑब्व्हियसली पेशंट जे आहे, मग बाळाची आई आहे, तर त्यांना पण ऍडमिट करायलाच लागणार. असं बघू यार काय होतंय बाळासोबत. काय काय सांगू यार, बरं व्हायला पाहिजे लवकर. चला मग मी फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो. ठीक आहे. तर आमचा चाय नाश्ता वगैरे झालाय. इथं टिफिन रेडी आहे. वहिनीला द्यायचा टिफिन. वहिनी ऍडमिट आहे हॉस्पिटल मध्ये. त्यामुळे मम्मी तू चाललीस का हॉस्पिटल मध्ये? मी जाऊ? मम्मी पण थोडी टेन्शन मध्ये आहे.
कारण भीती वाटते ना यार, लहान लेकरू आहे यार, अचानक नाही का काळजी वाटते ना. मग मम्मी थोडी इमोशनल पण झाली होती, रडायला लागली होती. पण काय करणार, आईचं काळीज आहे. तुम्हाला तर माहिती आहे, आईचं काळीज किती नाजूक असतं लेकरांसाठी. काय द्यायचं वहिनीला? ठीक आहे, 2 ते येईन मग. कशी झाली ना आता गाडीवरती? पकडून बसायला सांग. त्या बघा. आज घर एकदम शांत शांत, खूप अजीबच वाटतंय नाही का, घर असं शांत बरोबर वाटत नाही. ना बाळाचा रडायचा आवाज आहे ना काय. ब- बघा ना, आता मी ना हॉस्पिटल मध्ये आलोय हे सगळं सामान घेऊन. त्यांना कॉल वहिनी आहे. असंच कॉल करत उद्या डिस्चार्ज देणार आहेत ना? उद्या डिस्चार्ज. बघू ना आता काय म्हणतात. बाळ आहे का बरं आता? आता त्याचा उद्या परत रिपोर्ट करते ना, तेव्हा समजेल. हॅलो. डॉक्टरने फक्त ना असं काय नाही, पेपर असंच वरती call लिहून करते. दिलंय, असं रिपोर्ट वगैरे काहीच बनवला नाही, फक्त व्हॅल्यू वगैरे काय लिहून नाही, दिली आहे. भाऊला फोन लाव. आता रिपोर्ट मागतोय तर भाई काय आहे. तर आलोय, बघू काय होतंय. मी आता हॉस्पिटल मधून आलोय व्हिडिओ बनवायला. हे जे 3 तलाव गार्डन आहे, तर व्हिडिओ होती आमची, खूप दिवस झाला आम्ही व्हिडिओ नाही बनवली. कारण तुम्ही माझे व्लॉग बघतायत तर तुम्हाला दिसतंय की मी किती बिझी आहे. मला काहीच व्हिडिओ बनवता भेटत नाहीये, म्हणून रात्रीचा टाइम भेटला. सगळे आलेत, हे तिघ आहेत अजून मी. तर आता काय ना काय बनवतो, 1-2 व्हिडिओ बनवली आहेत. आता नितेशची व्हिडिओ आहे, नितेशची व्हिडिओ शूट करायची. क्या रेडी? चल, मी आता जस्ट व्हिडिओ बनवून घरी आलोय. अजून घरी एकदम शांत शांत वाटतंय, मला मजाच नाही येते व्लॉग बनवायला. जे घर एकदम नाही का हसतं खेळतं असतं, बाबू आला तर अजून चांगलं वाटत होतं. आता बाबूला ऍडमिट केलंय, तर घर एकदम सुनं सुनं झालंय. मला कसं तरीच वाटतंय. पण काय ना, आता बोलत तर आहेत की उद्या डिस्चार्ज देणार आहे, बघू काय होतंय. जस्ट तुम्ही प्रे करा की लवकरात लवकर आपला बाबू बरा व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर चला मग मित्रांनो, वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर, तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.